नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. 15 लाख कोटींचा घोटाळा. काही जण म्हणत आहेत की हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. काही जण म्हणत आहेत की LIC चे हजारो कोटी रुपये बुडाले. तर काही जण म्हणत आहेत की ही फक्त अकाउंटिंगची चूक आहे. पण सत्य नेमकं काय आहे? 15 लाख कोटी रुपये खरंच चोरीला गेले आहेत का? की लोक आकडे आणि वास्तव यात गोंधळ करत आहेत? आज आपण संपूर्ण प्रकरण अगदी सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. राजेश एक्सपोर्ट्स म्हणजे कोण? राजेश एक्सपोर्ट्स ही भारतातील एक मोठी सोन्याची रिफायनरी आणि ज्वेलरी कंपनी. या कंपनीचे प्रमुख राजेश मेहता आहेत. कंपनीचे अनेक वर्ष स्वतःला जगातील मोठ्या गोल्ड रिफायनरीपैकी एक म्हणून सादर केले. प्रकरणाची सुरुवात कशी झाली? सेबी म्हणजे भारतीय शेअर बाजार नियामक संस्था. सेबीला काही आर्थिक आकडेवारीबाबत संशय आहे. त्यानंतर तपास सुरू. या तपासात सेबीने असा आरोप केला की कंपनीने फायनान्शियल इयर 2021 ते 2025 या कालावधीत सुमारे 15.15 लाख कोटी रुपयांचा महसूल चुकीच्या पद्धतीने दाखवला असतो. 15 लाख कोटी म्हणजे नक्की काय? इथे सर्वात मोठा गैरसमज. सोशल मीडियावर अनेक लोक सांगत आहेत की 15 लाख कोटी रुपये चोरी झाले. पण सेबीचा आरोप तसा नाही. सेबी म्हणते की कंपनीने आपल्याला महसूल म्हणजे रेव्हेन्यूची आकडे फुगवून दाखवले आहे. म्हणजेच कंपनीने जितका व्यवसाय केला नाही त्यापेक्षा जास्त व्यवसाय झाल्याचे दाखवले असावे. सेबीचे मुख्य आरोप काय आहेत? सेबीच्या प्राथमिक निष्कर्षानुसार कंपनीच्या महसुलाच्या 97 ते 99% भाग परदेशातील उपकंपन्यांमधून येत असल्याचे दाखवण्यात आले आहे. विशेषतः स्वित्झर्लंडमधील व्हेलकॅम्बी या कंपनीचा उल्लेख करण्यात आला. पण त्या संबंधित आकडेवारीच्या पडताळणी करताना अनेक विसंगती आढळल्याचा दावा सेबीने केला. सेबीने काही वैयक्तिक व्यवहार कंपनीच्या विक्रीत दाखवले गेल्याचाही आरोप केला. तसेच काही आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीबाबतही प्रश्न उपस्थित केले. त्यात LICचा संबंध काय? त्याचप्रमाणे LICला झालेला तोटा हा सध्या प्रामुख्याने शेअर्सच्या किमतीतील घसरणीमुळे झालेला. मग खरा प्रश्न काय आहे? खरा प्रश्न आहे कंपनीने दाखवलेले आकडे खरे होते. त्या आकड्यांच्या आधारावर गुंतवणूकदारांनी निर्णय घेतला का? बँकांनी कर्ज दिले का? आणि जर दिले असेल तर त्या कर्जाची स्थिती काय आहे? या प्रश्नांची उत्तरे अजूनही पूर्णपणे मिळालेली नाही. कंपनीचे म्हणणे काय? राजेश एक्सपोर्ट्सने सेबीचे आरोप फेटाळले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्या आर्थिक नोंदी योग्य आहेत. त्यांच्या मते सेबीने काही आकडे चुकीच्या प्रकारे समजले आहेत. कंपनीने आपल्या बाजूने स्पष्टीकरण देण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढे काय होणार? आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फॉरेन्सिक ऑडिट आणि सखोल तपास. यातून पुढील गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. महसूल खरोखर फुगवला होता का? कर्जाची खरी स्थिती काय आहे? गुंतवणूकदारांचे वास्तविक नुकसान किती आहे आणि कोणावर काय कारवाई होऊ शकते? सध्या यातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायच्या बाकी आहेत. म्हणूनच आजच्या घडीला 15 लाख कोटी रुपये चोरीले गेले असं ठामपणे म्हणणं योग्य नाही. पण 15 लाख कोटी रुपयांच्या महसुलाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. आता सत्य काय आहे की सेबीच्या अंतिम तपास, फॉरेन्सिक ऑडिट आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल. या विषयावर तुमचं मत काय आहे? हा भारतातील सर्वात मोठा कॉर्पोरेट गैरव्यवहार ठरू शकतो का? की ही फक्त अकाउंटिंग आणि रिपोर्टिंग मधील वाद आहे? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.